नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 1 या पेपरमध्ये जो काय आपला विषय आहे भूगोल व कृषी या विषयातील आपला जो घटक आहे हवामान, त्याच्यामध्ये वातावरण, त्याच्यातील जे प्रजन्य हा उपघटक आहे, या प्रजन्य म्हणजे पाऊस याबाबत आज आपण माहिती बघणार आहोत। आणि जे काय आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते आज आपण प्रश्न बघणार आहोत। थोडक्यात आपण प्रजन्य म्हणजे काय ते बघूया। बाष्पयुक्त हवा उंच जाऊन पुरेशी थंड झाल्यावर तिच्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकणाची निर्मिती होते। मग हे जलकण मोठे होऊन जलबिंदूंची निर्मिती होते। जलबिंदू एकत्रित येऊन ढग बनतात। जलबिंदू मोठे झाल्यावर ते वातावरणात तरंगू शकत नाहीत, ते जड होतात। त्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जलबिंदू पृथ्वीच्या भूपृष्ठावर येतात आणि पावसाची निर्मिती होते। अशा प्रकारे मित्रांनो, पाऊस म्हणजे काय, म्हणजे प्रजन्य म्हणजे काय ते आपण बघितले। तर बाष्पयुक्त हवा जी असते ती वर जाऊन पुरेशी वातावरणामध्ये बाष्पयुक्त हवा उंच जाऊन पुरेशी थंड झाल्यावर तिच्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकणाची निर्मिती होते। मग हे जलकण मोठे होऊन जलबिंदूंची निर्मिती होते। जलबिंदू एकत्रित येऊन ढग बनतात। जलबिंदू मोठे झाल्यावर ते वातावरणात तरंगू शकत नाही, ते जड होतात। त्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जलबिंदू हे पृथ्वीच्या भूपृष्ठावर येतात आणि पावसाची निर्मिती होते। बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रजन्याची व्याख्या बघितली थोडक्यात। आता आपल्या भारतामध्ये पावसाळा ऋतू जो आहे तो जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये असतो पावसाळा। भारतीय हवामान खात्याने मोसमी वाऱ्यांचे येणे आणि जाणे यानुसार 4 ऋतू मानलेले आहेत। म्हणजे आपले जे हवामान खाते आहे त्याच्यानुसार ते 4 वाऱ्यांचे म्हणजे मोसमी वाऱ्यांचे येणे आणि जाणे यानुसार 4 ऋतू मानलेले आहेत। त्याच्यामध्ये एक आहे नैऋत्य मोसमी काळ। पहिला आहे तो नैऋत्य मोसमी काळ, तो कधी असतो तर जून ते सप्टेंबरपर्यंत असतो। दुसरा आहे मोसमोत्तर काळ, म्हणजे हा जो असतो तो ऑक्टोबर ते डिसेंबर, म्हणजेच हा जो आहे तो ईशान्य मोसमी वारे येतात। आणि आता जे काही आंध्र प्रदेश, तामिळनाडू या ठिकाणी जो पाऊस पडतो तो जो आहे तो काळ ऑक्टोबर ते डिसेंबर, म्हणजे ईशान्य मोसमी वारे असतात ते या महिन्यामध्ये वाहतात। त्याच्यामुळे आपल्याकडे म्हणजेच तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या भागामध्ये ईशान्य मोसमी पाऊस पडतो। बरोबर। ईशान्य मोसमी काळ जानेवारी ते फेब्रुवारी। त्याच्यानंतर मोसमी पूर्व काळ मार्च ते मे। या अशा प्रकारे भारतीय हवामान खात्याने जे काही वाऱ्यांचे येणे आणि जाणे याच्यानुसार 4 ऋतू मानलेले आहेत ते हे 4 ऋतू आहेत। आता आपण आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल थोडक्यात बघूया। महाराष्ट्र राज्यात हा सरासरी पाऊस 142 सेमी पाऊस पडतो। यापैकी 87% पाऊस जो असतो तो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो। नैऋत्य मोसमी वारे जे येतात त्यांच्यापासून पडतो। उरलेला पाऊस हा 8 महिने पडतो, तो कधी पण पडतो। बरोबर। जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडत नाही। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये शक्यतो पाऊस पडत नाही, परंतु सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाऊस कधी पडतो। बरोबर। महिन्यात महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक विभागानुसार कोकण जो विभाग आहे आपला, कोकण विभागामध्ये 287 सेमी पाऊस पडतो। पूर्वेस असलेल्या विदर्भामध्ये 110 सेमी पाऊस पडतो। मध्य महाराष्ट्रात 92 सेमी पाऊस पडतो। मराठवाड्यात 77 सेमी पाऊस पडतो। नैऋत्य मान्सूनचे जे आगमन आहे, नैऋत्य मान्सून वाऱ्यांचे म्हणजेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन आहे, त्याच्यानुसार ते प्रजन्य म्हणजे पाऊस घेऊन येतं। बरोबर। तर ते जे आहे ते अरबी समुद्रावरील मोसमी वाऱ्यांची शाखा हे एक आहे, म्हणजे त्याच्या जे शाखा आहेत नैऋत्य, आणि दुसरं आहे ते बंगालच्या उपसागरावरील शाखा, अशा 2 शाखा आहेत। त्याच्यामध्ये सुरुवातीला जे आहे ते केरळला पाऊस कधी येतो तर 1 जूनला, कलकत्त्याला 7 जूनला आणि मुंबईला 10 जून, म्हणजे हे जे आहेत ह्या म्हणजे 1-2 दिवस आधी किंवा मागे असा पाऊस येतो। आणि मुंबईला 10 जूनपर्यंत पाऊस येतो। बरोबर। गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश पूर्व भागात 15 जून,
पूर्व भागात, म्हणजेच या उत्तर प्रदेशच्या पूर्व भागामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात 15 जूनपर्यंत पाऊस येतो आणि 15 जुलैपर्यंत भारतात सर्वत्र पाऊस पडतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण इथपर्यंत बघितलं. आता जे काय आहे ते अतिपर्जन्याचे जे प्रदेश आहेत, म्हणजे तिथं किती पाऊस पडला तर अतिपर्जन्य होतं, म्हणून ते आपल्याला इथं बघूया. 200 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडला तर अतिपर्जन्याचा प्रदेश म्हणून त्याला ओळखलं जातं. बरोबर. जास्त पर्जन्याचे प्रदेश आहेत तिथं किती पाऊस पडतो तर 100 ते 200 सेमीपर्यंत पाऊस पडतो. बरोबर. तीन नंबर आहे ते मध्यम पर्जन्याचे प्रदेश, 60 ते 100 सेमीपर्यंत तिथं पाऊस पडतो. कमी पर्जन्याचे प्रदेश आहेत ते 40 ते 60 सेमी आणि अत्यंत 5 नंबर आहे ते अत्यंत कमी पर्जन्याचे प्रदेश, जिथं 40 सेमीपेक्षा कमी पाऊस पडतो ते अत्यंत कमी, म्हणजेच अशा प्रकारे 40 सेमीपेक्षा कमी पाऊस पडतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण इथं थोडक्यात माहिती बघितली आपण पावसासंदर्भात. आता जे काय आपल्याला प्रश्न आलेले आहेत ते आपण बघूया आणि पावसासंदर्भात आपण अजून सविस्तर चर्चा करणारच आहोत. पण आज जे काय आहे ते आज आपण प्रश्न बघूया. प्रश्न आता सुरू करूया आपण. सुरुवातीलाच आपल्याला प्रश्न क्रमांक 1, योग्य जोड्या लावा, हा जो प्रश्न आहे तो राज्य सेवा मुख्य परीक्षा 2012 मध्ये आलेला आहे. तो प्रश्न आपण बघूया. आता इथं वृष्टीचे प्रकार आणि आवश्यक स्थिती, म्हणजेच पावसाचे जे काय आहेत ते प्रकार आपल्याला इथं दिलेले आहेत आणि आवश्यक स्थिती म्हणजे वातावरणातील आवश्यक स्थिती कशी असली पाहिजे त्याच्यानुसार मग ते पर्जन्य पडतं. बरोबर. जे आहे ते अभिसरण पर्जन्य, 2 ब प्रतिरोध पर्जन्य, क आवर्त पर्जन्य आणि ड सीमावर्ती पर्जन्य. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वृष्टीचे प्रकार दिलेले आहेत आणि इथं जे आहे ते आपण आता जोड्या जुळवूनच दिलेले आहेत. अभिसरण पर्जन्य आहे ते हवेचे तापमान वाढल्यामुळे होतं. बरोबर. ब प्रतिरोध पर्जन्य आहे ते बाष्प संयुक्त हवेस डोंगर उतारावरून व सरकावे लागते, त्यामुळे प्रतिरोध पर्जन्य पडतं आणि प्रतिरोध पर्जन्य जे आहे ते आपल्या भारतामध्ये पडतं. बरोबर. शक्यतो जे आहे आपल्या कोकण किनार पट्टीमध्ये प्रतिरोध पर्जन्याचा आणि भारतामध्ये प्रतिरोध पर्जन्य पडते. आवर्त पर्जन्य आहे ते कमी दाबाशी संबंध आल्यामुळे आवर्त पर्जन्य जे आहे ते पडतं. सीमावर्ती पर्जन्य म्हणजे समुद्रावरून येणाऱ्या उबदार हवेचा झोत हिवाळ्यात थंड होऊन जमिनीवरून जातो, त्यामुळे मग सीमावर्ती पर्जन्य जे आहे ते पडतं. बरोबर. आता प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. भारतातील त्याच वर्षी आलेला आहे मित्रांनो, 2012 साली झालेला आहे. भारतातील एकूण पर्जन्यापैकी दक्षिण पश्चिम मोसमी पावसाचे योगदान किती आहे? भारतातील एकूण पर्जन्यापैकी दक्षिण पश्चिम पावसाचे योगदान किती आहे? तर इथं जे आहे ते आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर आहे 40 ते 50%, 2 नंबर आहे 50 ते 60%, 3 नंबर आहे 60 ते 90%, 4 नंबर आहे वरीलपैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं जे आहे बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, 80 ते 90% पाऊस भेटतो आपल्याला. आता सन 2013 साली जी राज्यसेवा मुख्य परीक्षा झालेल्या आहे त्या परीक्षेतले आपण प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3, आम्रसरी म्हणजे काय? 1 कर्नाटक व केरळमध्ये होणारे पूर्वपर्जन्य, 2 नंबर जून ते सप्टेंबरमधील पर्जन्य, 3 नंबर हिवाळ्यात पडणारा पाऊस, 4 नंबर पश्चिमी अडथळ्यामुळे पडणारा पाऊस. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते कर्नाटक व केरळमध्ये होणारे पूर्वपर्जन्य यालाच आम्रसरी असे म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आंबेसरी असे म्हणतात त्याला. एप्रिल व मे महिन्यात अधूनमधून वळवाचा पाऊस पडत असतो. बरोबर. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अधूनमधून वळवाचा पाऊस पडत असतो व काही वेळी ढगांच्या गडगडाटासह व विजेच्या कडकडाट होऊन वादळी वारे वाहतात, त्यामुळे पाऊस येतो. यावेळी आंब्याचा बहर असतो. बरोबर. यावेळी आंब्याचा बहर असतो म्हणून त्यांना आंबेसरी किंवा आम्रसरी असे म्हणतात. बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आहे आणि त्याचं हे आपण इथं थोडक्यात विश्लेषण बघितलं. आता सन 2014 साली आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जो काही प्रश्न विचारला आहे तो आपण बघूया मित्रांनो. भारतात पडणाऱ्या पावसाबाबत काय खरे नाही? मोसमी पावसाचे उशिरा आगमन ही आता एक नित्याची बाब झाली आहे. ज्या वर्षी पाऊस उशिरा सुरू होतो तो बहुतांशी लवकर जातोय. ब भारतात कुठे ना कुठे पाऊस पडत नाही असा एकही महिना नाही. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर भारतात पडणाऱ्या पावसाबाबत काय खरे नाही हे विचारलंय. बरोबर. तर आपण पर्याय बघितला. जो आहे विधान आपण बघूया. सुरुवातीला मोसमी पावसाचे उशिरा आगमन ही आता एक नित्याची बाब झाली आहे. ज्या वर्षी पाऊस उशिरा सुरू होतो तो बहुतांशी लवकर जातोही, हे पण बरोबर आहे. बरोबर. आणि ब भारतात कुठे ना कुठे पाऊस पडत नाही असा एकही महिना नाही, तर हे पण बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला विचारलंय तर काय खरे नाही. बरोबर. मग हे 2 पण विधाने बरोबर आहे.
तर 1 नंबर आहे केवळ अ, 2 नंबर केवळ ब, 3 नंबर आहे न अ न ब, 4 नंबर आहे दोन्ही अ आणि ब. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे न अ न ब. अशा प्रकारे हा प्रश्न बघितला मित्रांनो. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव. विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव जो आहे तो इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक, 2 नंबर गडगडाटासह जोरदार पाऊस, 3 नंबर वेगवान वारे, 4 नंबर आहे ते थंड रात्री. तर या प्रश्ना संदर्भात आपण आपण जे आहे ते विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव हा गडगडाटासह जोरदार पाऊस हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर त्याचं आपण इथं थोडक्यात विश्लेषण बघूया मित्रांनो. विषुववृत्तावर हवेचे अभिसरण प्रवाहामुळे पाऊस पडतो. बरोबर, विषुववृत्तावर जे आहे ते हवेचं अभिसरण होतं, त्याच्यामुळे हे पाऊस पडत असतो. बरोबर. 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण म्हणजेच डोलड्रम भाग, बरोबर, पृथ्वीचा, या विषुववृत्तीय अक्षांशच्या पट्ट्यात संपूर्ण वर्षभर पाऊस पडत असतो. बरोबर. विषुववृत्तीय भागात दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान ढगांच्या कडकडाट व विजांचा चमचमाट होऊन पाऊस पडतो. म्हणजेच विजांचा कडकडाट ढगांचा कडकडाट आणि विजा चमकतात ना, चमचमाट होऊन विजा चमकतात, अशा प्रकारे ते तिथं विषुववृत्तावर पाऊस पडत असतो. बरोबर. तर इथं आपल्याला काय विचारलंय, विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव हा गडगडाटासह जोरदार पाऊस, हे इथं बरोबर उत्तर आहे. आता आपण पुढचा जे आहे ते बघूया. पुढचं सन 2016 राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले ते आपण बघूया. प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्य वाचून योग्य पर्याय निवडा. अ. एका ऋतू किंवा वर्षात एकूण प्रजनन हा साधारण प्रजननापेक्षा 75% कमी झाल्यास त्याला अवर्सन काळ म्हणतात. ब. जर प्रजननाची तूट ही 26 ते 50 इतकी असेल तर त्यास साधारण अवर्सन असे म्हणतात. क. जर प्रजननाची तूट ही 50% पेक्षा जास्त असेल तर त्यास तीव्र अवर्सन असे म्हणतात. आता इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर केवळ विधान अ आणि क चुकीचे आहे. 2 केवळ विधान अ आणि ब चुकीचे आहेत. 3 नंबर केवळ विधान क चुकीचे आहे. 4 नंबर सर्व विधाने बरोबर आहेत. सर्व विधाने जी आहेत ती बरोबर आहेत. इथं आपण बघूया. अवर्सन जे असतं ते 75% किंवा त्यापेक्षा जास्त, बरोबर, आणि 50% पेक्षा जास्त तर ते जास्त असतं तर ते तीव्र अवर्सन असतं. अवर्सन 26 ते 50% अशा प्रकारे मित्रांनो हा जो आहे तो हा प्रश्न आहे. प्रश्न काय विचारलाय तर खालील वाक्य वाचून योग्य पर्याय निवडा. तर एका ऋतूत किंवा वर्षात एकूण प्रजनन हा साधारण प्रजननापेक्षा 75% कमी झाल्यास त्यास अवर्सन काळ असे म्हणतात. हे बरोबर आहे. जर प्रजननाची तूट ही 26 ते 50% इतकी असेल तर त्यास साधारण अवर्सन असे म्हणतात. हे पण बरोबर आहे. जर प्रजननाची तूट ही 50% पेक्षा जास्त असेल तर त्यास तीव्र अवर्सन असे म्हणतात. हे पण बरोबर आहे. तर इथं जे आहे ते 4 नंबर पर्याय बरोबर आहे. सर्व विधाने बरोबर आहे. इथं माहिती बघितली. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही. 1 नंबर आहे पश्चिम पाकिस्तान, 2 नंबर आहे फिलिपाईन्स, 3 नंबर आहे दक्षिण व्हिएतनाम, 4 नंबर आहे मध्य केनिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते मध्य केनिया. कारण आपल्याला माहितीच आहे मित्रांनो, पश्चिम पाकिस्तान, फिलिपाईन्स आणि दक्षिण व्हिएतनाम या ठिकाणी जो आहे तो पाऊस जो आहे तो आपला प्रतिरोध पाऊस आहे. प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आणि मध्य केनियामध्ये जे आहे, मध्य केनिया हा विषुववृत्तावर येतो, बरोबर, म्हणजे तेथे मोसमी वाऱ्याचा पट्टा नाही म्हणून तेथे मोसमी प्रकारचा पाऊस पडत नाही. तर तिथं जे आहे ते डोलड्रम्स म्हणजेच आपलं हे आहे अभिसरण प्रकारचा पाऊस पडत असतो, बरोबर, मध्य केनियामध्ये. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 8. कृषी दुष्काळाची कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत. अ. अपुरे पर्जन्यमान. ब. पावसाचा दीर्घ खंड पावसाळ्यात. क. खंड म्हणजे काय तर विश्रांती, पावसाची विश्रांती, बरोबर, आणि क. वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ. 1 नंबर अ आणि ब फक्त, 2 नंबर ब आणि क फक्त, 3 नंबर अ आणि क फक्त, 4 नंबर अ ब आणि क.
तर मित्रांनो, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. कृषी दुष्काळाची कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत, तर आहे ते अपुरं पर्जन्यमान म्हणजे कमी पाऊस पडणे. पाऊस जो आहे तो कमी पडणे आणि पावसाचा दीर्घ खंड पावसाळ्यामध्ये, म्हणजे पावसाळा हा ऋतू चालू असतो त्यावेळेस पाऊस सुरुवातीला येतो, त्याच्यानंतर थांबतो. म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या घराकडे आपण भात वगैरे पेरतो, बरोबर. भात पेरल्यानंतर पाणी 2-3 दिवस येतो, त्याच्यानंतर उघडला तो डायरेक्ट उघडूनच जातो 2-3 आठवडे, बरोबर. तर अशा प्रकारचे जे काय आहे ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ज्यावेळेस भात लावायचं असतं त्यावेळेस पाऊस पडत नाही, तर त्यालाच पावसाचा दीर्घखंड असं म्हणतो. ज्यावेळेस आपल्याला भाताची लावणी करायची असते ना, त्यावेळेस पाऊसच पडत नाही. आणि वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ. तर इथं जे आहे ते आणि ब फक्त पुरे पर्जन्यमान म्हणजे कमी पाणी पडणे आणि पावसाचा दीर्घखंड म्हणजेच आता जसं की आपण पेरणी केल्यानंतर हे पाऊस जो उघडला, पाणी उघडत होतो डायरेक्ट म्हणजे 7-8 दिवस तोपर्यंत पाणी उघडूनच जातो. आणि ज्यावेळेस आपण भात लावायला घेतो तर त्यावेळेस पाणीच नाही राहत, बरोबर. पाणीच पडत नाही. मग आपल्याला इंजिना घेऊन लावावं लागतं ना भात, बरोबर. तर त्याला ते कृषी दुष्काळ ही कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत, तर ही 2 आणि ब ही जी आहेत ती महत्त्वपूर्ण कारणे आहेत. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत 2 नंबर ब आणि क फक्त, 3 नंबर आणि क फक्त, 4 नंबर ब आणि क. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते आणि ब हे फक्त. आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2013. आता मित्रांनो, इथं आपण पूर्वपरीक्षेमध्ये पण आलेले जे काही प्रश्न आहेत ते पण बघूया. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म हा उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही? तेथे हिवाळा नसतो. ब दुपारी पाऊस पडतो. क वर्षभर सारखेच तापमान असते. 5° उत्तर आणि 5° दक्षिण असा विषुववृत्त जे आहे ते त्याचा पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते मित्रांनो. तर इथं जे आहे ते ड प्रतिरोध प्रजनन हे प्रजनन जे आहे ते तिथं आढळत नाही. प्रश्न काय विचारला आहे, तर खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म हा उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही? तर तिथं प्रतिरोध प्रजनन जे असतं ते आढळत नाही. तर तिथं कोणतं प्रजनन पडतं, तर अभिसरण किंवा आरोह अभिसरण, त्यालाच असं म्हणतात. कारण हवेचे अभिसरण प्रवाहामुळे पडणाऱ्या या पावसास अभिसरण प्रजनन असे म्हणतात, बरोबर. तर ते काय आहे ते आपण पुढे बघूयात. पुढे आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018 साली प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. प्रजनन प्रदेश आणि प्रजनन छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत? 1 नंबर आवर्त प्रजनन, 2 नंबर अभिसरण प्रजनन, 3 नंबर प्रतिरोध प्रजनन, 4 नंबर औष्मिक प्रजनन. औष्मिक प्रजनन काय ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो. कारण औष्मिक जे प्रजनन असतं ते आपले आता जी काय औद्योगिक क्रांती झाली त्याच्यानंतर जे काय प्रदूषण झालं, हवेचं प्रदूषण झालं, त्याच्यामुळे जे काय प्रदूषक आहेत ते आपल्या वातावरणामध्ये मिसळून आणि त्याच्यापासून जो काय पाऊस पडतो, बरोबर, त्याला ते औष्मिक प्रजनन असं म्हणतात. म्हणजे एकंदरीत आपण बघितलेलंच आहे ते 10वीला असताना आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, बरोबर. प्रजनन प्रदेश आणि प्रजनन छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्य आहेत? 1 आवर्त प्रजनन, 2 नंबर अभिसरण प्रजनन, 3 नंबर प्रतिरोध प्रजनन, बरोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते प्रतिरोध प्रजनन. प्रतिरोध प्रजनन म्हणजे काय, तर प्रतिरोध प्रजनन हे याची आपण थोडक्यात माहिती बघूया. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून, म्हणजेच आपल्याकडे समुद्र कोणकोणते आहेत, तर आपला अरबी समुद्र म्हणजे सिंधू सागर आपला, आणि हिंदी महासागर, बरोबर. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे बाष्पयुक्त वारे, बरोबर. येणारे वारे बाष्पयुक्त असतात, बरोबर. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगा म्हणजे आपली सह्याद्री पर्वतरांग, बरोबर. आपली जी काही सह्याद्री पर्वतरांग आहे या पर्वतरांगेमुळे हे वारे अडवले जातात. पर्वताला लागून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात आणि परिणाम हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो, बरोबर. पर्वताच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. तर आता इथं आपण ही आकृती घेतलेली आहे, बरोबर. आकृतीमध्ये आपण बघूया प्रतिरोध प्रजनन कसं पडतं ते. आता एकंदरीत जे काय आहे ती समुद्रावरून हवा आली म्हणजेच वारा आला, तर त्या
समुद्राकडून जी काय बाष्पयुक्त हवा येते बरोबर, बाष्पयुक्त हवा येते, मग ती डोंगराला अडते बरोबर, म्हणजेच आपल्या सह्याद्रीला अडते बरोबर. वर चढणाऱ्या हवेतील दाब कमी होत जातो बरोबर. मग वर जसजशी ती हवा वरती जाते मग त्याच्यातला जो दाब असतो तो कमी होतो. हवेवरील दाब कमी होतो, त्याच्यामुळे हवा गार होते. हवेचे सापेक्ष आर्द्रता वाढते. मग हवेतील जी काय आहे ती सापेक्ष आर्द्रता वाढते आणि हवा बाष्पाने संपृक्त होते, म्हणजे हवा जी आहे ती बाष्पाने ही होते बरोबर. त्याच्यामुळे मग हळूहळू आहे ते बाष्पाचे सांद्रीभवन होतात. सांद्रीभवन होतं आणि मग ढग तयार होतात बरोबर. ढग तयार झाल्यानंतर मग आपण जे काय आहे ते प्रजनन म्हणजे काय ते बघितलं. मग ढग तयार झाल्यानंतर मग हळूहळू पाऊस पडायला सुरुवात होतो बरोबर. तर अशा प्रकारे हे आहे मित्रांनो प्रतिरोध प्रजनन कसं पडतं ते. हा डोंगर आहे बरोबर आणि हा भूपृष्ठ आहे, ज्या साईडचा हा समुद्र आहे बरोबर. समुद्रावरनं समुद्राची म्हणजे बाजू आहे बरोबर, समुद्राकडनं येणारी हवा, अशा प्रकारे ते हे आहे. आणि तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे जे आहे ते सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. या पावसास प्रतिरोध प्रजनन असे म्हणतात बरोबर. पर्वतरांगाच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पाऊस हा जास्त पडतो इकडे या साईडला जो आहे. तर आपल्याकडं ज्याप्रमाणे आपल्याकडं आंबोली म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काय आंबोली हे ठिकाण आहे तिथं पाऊस सगळ्यात जास्त पडतो महाराष्ट्रामध्ये. 707 ही आत्तापर्यंतची नोंद आहे. म्हणजे एकंदरीत 1941 ते 1900 म्हणजे आत्तापर्यंत मध्यंतरी 760 एवढा पाऊस तिथे पडलेला होता. पण जी काय हवामान खात्याची जी जुनी नोंद आहे ती 707 आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो प्रतिरोध पाऊस पडतो. प्रतिरोध पाऊस म्हणजे काय, तर समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगामुळे ते वारे अडवले जातात. पर्वताला लागून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात. परिणाम हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे जे आहे ते सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो बरोबर. पर्वतरांगाच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. हे इथं महत्त्वाचं आहे. पाऊस हा जास्त पडतो बरोबर या ठिकाणी. आपल्याकडं माहितीच आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आंबोली आहे, त्याच्यानंतर महाबळेश्वर आहे, त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील जे काय गगनबावडा आहे ते आहे. रायगड जिल्ह्यातील माथेरान आणि भिरा, पुणे जिल्ह्यातील खंडाळा आणि लोणाळा या ठिकाणी पाऊस जास्त पडत असतो. तर आपल्या आंबोलीमध्ये किती पाऊस पडतो तर 707 सेमी. आणि साताऱ्यामध्ये महाबळेश्वर आहे तिथं 561 सेमी इतका पाऊस पडतो. आणि आपल्या कोल्हापूरमध्ये जे काय गगनबावडा आहे तिथं 547 सेमी एवढा पाऊस पडतो. आणि माथेरानमध्ये किती पाऊस पडतो तर 497 सेमी एवढा पाऊस पडतो. आणि भिरा येथे किती पाऊस पडतो तर 478 सेमी एवढा पाऊस पडतो. तर पुणे जिल्ह्यातील खंडाळा या ठिकाणी 443 सेमी एवढा पाऊस पडतो. आणि लोणावळ्यामध्ये किती पाऊस पडतो तर 434 सेमी एवढा असा पाऊस पडतो बरोबर. आणि आता हा जो पाऊस आहे तो सगळा प्रतिरोध पाऊस आहे बरोबर. तर आता जे काय आहे ते डोंगराच्या विरुद्ध दिशेला बरोबर. आता इथं आपण बघूया या म्हणजे आपली जी काय सह्याद्रीची रांग आहे, सह्याद्रीच्या रांगेच्या विरुद्ध दिशेला जे आहे ते खाली उतरणारी हवा असते. त्या हवेवरील दाब वाढतो, त्याच्यामुळे हवा आकुंचन पावते, हवा उष्ण होते आणि सापेक्ष आर्द्रता जी असते ती कमी होते आणि त्याचं बाष्पीभवन होतं आणि त्याच्यामुळे मग तिथं पाऊस कमी पडतो बरोबर. तर अशा प्रकारे मित्रांनो इथं आपण नकाशा घेतलेला आहे, थोडक्यात म्हणजे आकृती घेतलेली आहे. तर प्रजनसायाचा प्रदेश म्हणजे काय तर पर्वत ओलांडून वारे पुढे सरकल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण हे कमी होते, तसेच हवेची बाष्पधारण क्षमता वाढते, परिणामी पावसाचे प्रमाण हे कमी होते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रजनछायाचा प्रदेश आपल्याकडे कुठे आहे तर सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी जे आहे ते सगळ्यात कमी पाऊस पडतो. म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाई जे आहे तिथं कमी पाऊस पडतो. आणि आता जे काय आहे ते अभिसरण प्रजनन म्हणजे काय तर अभिसरण प्रजनन म्हणजे काय तर ते थोडक्यात आपण इथं आकृती बघूया मित्रांनो. हवेच्या अभिसरण प्रवाहामुळे पडणाऱ्या पावसास अभिसरण प्रजनन असे आपण म्हणतो बरोबर. अभिसरण प्रजनन असे म्हणतो. तर इथं सुरुवातीला भूपृष्ठ बरोबर, त्याच्यानंतर मग अभिसरण हवेचं जे काय आहे ते अभिसरण
व्हायला सुरुवात होते. बरोबर. वेगाने वर जाणारे कुमुलस मेघ जे आहेत, मेघांचे प्रकार आहेत ते आपल्याला माहितीच आहेत म्हणा. कुमुलेनिंबस मेघ जे आहेत ते तयार होतात, त्याच्यानंतर मग पाऊस हा पडतो. बरोबर. पर्जन्यवृष्टी होते. अभिसरण प्रजनन निर्मितीच्या अवस्था ज्या आहेत त्या असे असतात. बरोबर. आरोह प्रजनन, अभिसरण प्रजननालाच आरोह प्रजनन असे म्हणतात. बरोबर. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ हे जे आहे, भूपृष्ठ तापते व लगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पावून हलकी होते व ती वर जाऊ लागते. बरोबर. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. परिणामी हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यातून पाऊस पडतो. बरोबर. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस दुपारनंतर पडतो, म्हणजे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान हा पाऊस पडतो. विजांचा कडकडाट आणि गडगडाट होऊन पाऊस पडत असतो. बरोबर. आफ्रिका म्हणजेच आपल्या आफ्रिकामध्ये कांगो नदीचे खोरे, अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचे खोरे या ठिकाणी अभिसरण प्रकारचा जो आहे, म्हणजेच आरोह प्रकारचा जो पाऊस आहे तो पडतो. आणि आवर्त प्रजनन जे आहे, आवर्त प्रजनन मित्रांनो ते आपल्याला माहितीच आहे, आपण बघितलेलं असतं. आपल्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे काही आवर्त तयार होतात, उष्ण कटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये हे जे काय आहे ते आवर्त प्रजनन पडत असतं. आवर्त म्हणजेच एका ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते. बरोबर. हवेची विशिष्ट रचना तयार होते, त्यास आवर्त असे म्हणतात. आवर्ताच्या केंद्र भागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्र भागातील हवा वर जाऊ लागते. म्हणजे आपण ज्यावेळेस एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपल्याकडे भुत्या असे बोलतो आपण, भुत्या बोलतो नाही का, त्याला ते आवर्त असं बोलतात. बरोबर. त्याच्यामुळे मग ते पाऊस पडतो. बरोबर. हवा वरती गेल्यानंतर तिचे तापमान कमी होते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंधात मर्यादित भागात पाऊस हा पडत असतो. म्हणजे हा जो पाऊस आहे तो मर्यादित भागामध्ये पडतो. बरोबर. आता आपल्याला इथं राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे आपलं जे काय महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते बघूया आपण. सन 2012 साली प्रश्न क्रमांक 11, कोठे 2500 म्हणजे 2500 मिमी पावसाची नोंद झालेली नाही? रायगड जिल्ह्यातील माथेरान व कर्जत. ब. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड व लांजा. क. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली व कणकवली. ड. पुणे जिल्ह्यातील खंडाळा व लोणावळा. ई. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा व राधानगरी. 1 नंबर आता इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर अ आणि ब, 2 नंबर ब आणि ई, 3 नंबर अ आणि ई. वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही. तर इथं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. वरीलपैकी कोणताही पर्याय बरोबर नाही. कोठे म्हणजे आपल्याकडे एवढा पाऊस कुठेही पडलेला नाही, म्हणजे पडत नाही. बरोबर. भारतात चेरापुंजी येथे 1087 सेमी एवढा पाऊस पडतो. बरोबर. मोसिनराम येथे 1141 सेमी एवढा पाऊस पडतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी 707 सेमी एवढा पाऊस पडतो. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे 594 सेमी एवढा पाऊस पडतो. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा या ठिकाणी 583 सेमी पाऊस पडतो. रायगड जिल्ह्यातील माथेरान या ठिकाणी 493 सेमी पाऊस पडतो. तर पुणे जिल्ह्यातील खंडाळा या ठिकाणी 449 सेमी एवढा पाऊस पडतो. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपण इथं मित्रांनो बघूया. सन 2016ची राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे, त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे आपला महाराष्ट्राचा भूगोल या संदर्भात. खालील पर्यायातून ज्यांचा भारतीय मान्सून निर्मितीशी संबंध नाही असा पर्याय निवडा. 1 नंबर हिमालय पर्वत व तिबेटचे पठार यांचे स्थान व विस्तार. 2 द्विकल्पीय भारतातील वनांचे प्रमाण. 3 जेट स्ट्रीम वाऱ्यांचे उंच वातावरणातील चालीय संचलन. 4 नंबर हिंदी महासागर व आशिया खंडांतर्गत भागाचा तापण्याचा व थंड होण्याच्या प्रक्रियेतील तफावत. हा प्रश्न आहे आपल्या भारताच्या भूगोलासंदर्भात आहे मित्रांनो. भारतीय मान्सून निर्मितीशी संबंध नाही. तर द्विकल्पीय भारतातील वनांचे प्रमाण.
हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. इथं प्रश्न क्रमांक 13 जोड्या लावा 2016ची राज्यसेवा मुख्य परीक्षा झालेली आहे, त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्रातील वार्षिक प्रजननांचे वितरण स्तंभ 1 आणि स्तंभ 2 अति जास्त पावसाचा प्रदेश 300 ते 750 सेमीपर्यंत पाऊस पडतो. आंबोली, महाबळेश्वर, गगनबावडा आणि माथेरान. जास्त पावसाचा प्रदेश कोकण किनारपट्टीचा चिंचोळा भाग व मावळ म्हणजेच मावळ, बरोबर, 200 ते 300 सेमीपर्यंत. आणि मध्यम पावसाचा प्रदेश आहे तो 100 ते 200 सेमी. मावळच्या पूर्वेस उत्तर व दक्षिण पट्टा व विदर्भ. कमी पावसाचा प्रदेश याच्यामध्ये 100 ते 200 सेमी. मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग. आणि अवर्षणग्रस्त प्रदेश आहे तो अहमदनगर, नाशिक, सातारा जिल्ह्यातील काही भाग. पुढचा प्रश्न आहे तो आपण बघूया. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशातून जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता टिंबटिंब असते. इथं आपल्याला पर्याय दिलेले 60 ते 65 दरम्यान. 2 नंबर आहे 65 ते 75 दरम्यान. 3 नंबर आहे 70 ते 80 दरम्यान. 4 नंबर आहे 80% पेक्षा जास्त. अंतर्गत भागात ही 60 ते अंतर्गत भागात म्हणजे अंतर्गत भागात 60 ते 80% एवढी आर्द्रता असते. आणि किनारवर्ती प्रदेशात किती असते तर 80% एवढी आर्द्रता असते. धन्यवाद मित्रांनो. PB मोरसागरेवाला हा आपला यूट्यूब चॅनल आहे. आपला मोरसागरा हा आपला फेसबुक ग्रुप आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. जर आवडला तर आपल्या परिचितांना जे मित्र आपली स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना जरूर पाठवा. धन्यवाद मित्रांनो. राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद.